या बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन। आता संपूर्ण लग्नाची खरेदी एकाच छताखाली। इक्बाल फॅशन, बेगमपेट मार्केट, सोलापुर। जश्न ईद मिलादुन नबी यानी पैगंबर जयंती के 15वें जन्म दिवस के अवसर पर जश्न ईद मिलादुन नबी कमेटी रेलवे कर्मचारी सोलापुर मंडल की ओर से सोलापुर मंडल के विविध क्षेत्र विभागों में मिठाइयों का वितरण किया गया और उसी तरह सोलापुर के डीआरएम ऑफिस से लेकर रेलवे स्टेशन, भैया चौक, सिद्धेश्वर मंदिर, शाहजहूर दरगाह, यहाँ पर गोर गरीब, बेघर, बेसहारा लोगों को कंबल का वितरण किया गया। और ईद मिलादुन नबी के मौके पर रविवार दिनांक 7/9/2025 को शाम 7 बजे ऑफिसर क्लब में प्रोग्राम भी रखा गया है और उसी तरह खाने का इंतजाम भी किया गया है। इस वक्त संस्थापक अध्यक्ष AS पठान, अध्यक्ष लियाकत शेख, सेक्रेटरी सरफराज निगेबान, खजीनदार अली मुल्ला, उपाध्यक्ष समीर शेख, कार्याध्यक्ष शोएब शेख, उपाध्यक्ष परवेज शेख, सल्लागार जावेद पिरजादे, कमेटी मेंबर वसीम शेख, यासीन शेख, राशिद शेख, मोहसिन सैयद, सैफन शेख यह उपस्थित थे। लोक प्रधान न्यूज चैनल को ज्यादा जानकारी देते हुए संस्थापक अध्यक्ष AS पठान और लियाकत शेख इन्होंने क्या कहा, देखिए। हाँ रोल। अस्सलाम वालेकुम, जय हिंद, जय भीम। आज आम्ही सगळेजण जे एकत्रित इथं जमलेलो आहोत त्याचं कारण म्हणजे काय की आज हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस आहे, 1500 वर्ष। तर सकाळी जसं आमच्या अध्यक्षांनी सांगितले की आम्ही सगळ्या डेपोलामध्ये लाडू वाटप करून तोंड गोड करून जे आम्ही मेसेज दिला होता त्यांच्याबद्दल, आणि संध्याकाळी आम्ही जे गोरगरीब लोकांना जे कंबल वाटप करतो दरवर्षाप्रमाणे यावर्षी पण आम्ही गोरगरीब लोकांना कंबल वाटप करण्याचा कार्यक्रम इथं केलेला आहे। तर मी इथं एक इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचं एकटाच नाही तर इथं आमच्याकडे सगळ्या डिपार्टमेंटचे माणसं आहेत, इलेक्ट्रिक, CNW, कमर्शियल, SNT, ऑपरेटिंग, मेडिकल। आमच्या रेल्वेमध्ये असे 8 ते 10 डिपार्टमेंट आहेत। ते सगळे डिपार्टमेंट एकत्रित येऊन ही बॉडी जमलेली आहे। यामध्ये सगळे हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, सेक्युलरमध्ये आम्ही हे काम करतो आहोत। आणि आज आमच्यामध्ये खास प्रमुख पाहुणे म्हणून आमचे जे प्रणव पवाडे सर आलेले आहेत, या पर्सनल डिपार्टमेंटमध्ये मुख्य कार्मिक कल्याण निरीक्षक म्हणून यांचं एक पद आहे। ॲक्च्युली हे जे आपण आज काम करू लागलो ना, नबी रसूलच्या सणामुळे आपण जे काम करू लागलो, साहेबांचं जे पद आहे चीफ वेलफेअर इन्स्पेक्टर, हे हेल्पिंगचं त्यांचं पद आहे। म्हणजे यांच्यासारखे आमच्या पर्सनल डिपार्टमेंटमध्ये 10-11 PI लोक आहेत। जसं आमच्यामध्ये कुणी समजा की एक्सपायर झाला, त्याच्या मुलाला अनुकंपाद्वारे जसं नोकरी दिली जाते, पेन्शनचा इश्यू असतो, ह्यांची ड्युटी सॅटर्डे संडे 24 तास हे लोक आमच्या पर्सनल डिपार्टमेंटमध्ये अवेलेबल असते। तर हे साहेबांना का हे गोष्टी काय वेगळे वाटत नाहीत। तर आम्ही माझ्या सगळ्या बॉडीला हे जे प्रयत्न केले, 15-20 दिवसाचा प्रयत्न आहे, सारा डिपार्टमेंटचा 15 दिवसाचा प्रयत्न आहे आणि हे प्रयत्न सक्सेस झाला, त्याबद्दल मी माझ्या सगळ्या बॉडीचं मी मनापासून धन्यवाद करतो। आणि अजून एकदा 7 तारखेला आज वाढदिवस झाला पैगंबर मोहम्मद साहेबांचा। 7 तारखेला 2 दिवस झाल्यावर आम्ही आमचं ऑफिसर रेस्ट हाऊस आहे, ऑफिसर क्लब आहे, त्यामध्ये आमचे पूर्ण रेल्वे कर्मचारी, पूर्ण जेंट्स, लेडीज, माझे बहिणी आणि माझे भाऊ लोक सगळ्यांना मी मनापासून आमंत्रित करतो की उद्याच्या ज्या रविवारची 7 तारीख आहे, 7 वाजता आम्ही एक गेट टुगेदर प्रोग्राम ठेवलेला आहे आणि या प्रोग्राममध्ये येऊन साऱ्या रेल कर्मचाऱ्याची शोभा वाढवावी असं मी नम्र विनंती करू। किती वर्षापासून हे उपक्रम राबवता? हे आम्ही उपक्रम बघा 3 वर्षापासून राबवतात। 3 वर्षापासून हा उपक्रम आम्ही राबवतो। हाँ रोल। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातुहू। हर साल की तरह इस साल जश्न ईद मिलादुन नबी के मौके पर हमारे नबी जो सारी उम्मत के लिए, सारे देशवासियों के लिए, किसी एक कौम के लिए नहीं बल्कि सारे धर्म, सारे जाति के लिए एक मैसेंजर बोल के इस दुनिया में भेजे गए हैं। उनके आज 1500 साल की वर्षगांठ पर हम सभी रेल कर्मचारी सोलापुर मंडल के जश्न ईद मिलादुन नबी कमेटी के अध्यक्ष के तौर पे मैं यहाँ पे सभी को ईद मुबारकबाद देता हूँ। और आज हमने यहाँ सब मिलकर सभी गोर गरीबों को कंबल वाटप का वितरण किया है। साथ में सवेरे से पूरे ऑल डिपार्टमेंट को सुबह में लड्डू वाटप का वितरण किया है। और आने वाले इतवार के दिन हम 7 तारीख को हमारे ऑफिसर क्लब में सभी रेल कर्मचारियों को खाने का इंतज़ाम किया है वहाँ पे।
तो सभी रेलवे कर्मचारी से मेरी गुजारिश है कि 7 तारीख को वहाँ पे भी आएँ और सभी देशवासियों को मेरी तरफ से ईद मुबारक। हाँ पैगंबर जयंतीनिमित्त स्थापन झालेल्या ईद मिलादुन्नबी कमिटीमध्ये हे जे ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे तो अत्यंत स्तुत्य आहे। कुठेही पैशांची अवास्तव उधळण केली जात नाही आहे, डीजे वगैरे लावून पैशाचा उधळपट्टी होत नाही आहे। गरजू लोकांना हे जे ब्लँकेट वाटप केलेलं आहे याच्याबद्दल सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांकडनं मी श्री लियाकत शेख, श्री अमजद पठाण आणि इतर कमिटी मेंबरचे हार्दिक अभिनंदन करतो। आपल्या लग्नाची खरेदी करा फक्त आणि फक्त इक्बाल फॅशन मध्येच। सोलापूरच्या प्रसिद्ध बेगमपेठ येथील इक्बाल फॅशन सोलापुरातील एकमेव भव्य दिव्य शोरूम, ज्या ठिकाणी तुम्हाला मिळेल लेहंगा, साडी, ड्रेस मटेरियल, रेडीमेड व किड्स वेअरचे भरपूर आयटम्स। आपल्या लग्नाची संपूर्ण खरेदी फक्त आणि फक्त इक्बाल फॅशन येथेच। आकर्षक डिझाईन्स, भरपूर व्हरायटी, कमी बजेटमध्ये आपल्या आवडीचे कपडे खरेदी करा फक्त आणि फक्त इक्बाल फैशन येतेच। तो फिर इस बार की खरीदी सिर्फ इक्बाल फैशन में ही। इक्बाल फैशन, बेगमपेट मार्केट, सोलापुर।